हा इयत्ता 6वी मध्ये सराव संच 2 आहे, लक्ष ठेवा। यामध्ये दुसऱ्यामध्ये जोड्या लावा असा आहे। जोड्या लावा म्हटलेल्या कोणाचे माप दिलेले आणि या ठिकाणी मग त्याचं काय राहील, नाव आहे, कोणाचे नाव राहील। ओके, मग कोणाचं माप कोणाचं नाव तुम्ही पाहिल्यानंतर या ठिकाणी 180 अंशाचा कोन, 180 अंशाचा कोन म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण जर एक रेष जर काढली, अशी एक रेष काढली, रेष काढल्यानंतर या ठिकाणी असं सरळ जर म्हणलं तर इथं काय होऊन जातंय, इथं होतं 90 अंशाचा कोन तयार होतो। 90 पुन्हा 90 असं पडल्यानंतर या ठिकाणी जो पूर्ण असं या ठिकाणचा जो काही कोन तयार होत असतो तो 180 अंशाचा कोन असतो, त्यामुळे तो असा सरळ असतो। म्हणून या ठिकाणी याची जी जोडी लागणार 180 अंशाची म्हणजे बी हा सरळ कोन आहे। लक्षात आलं का, सरळ आहे इथपर्यंत असं 90 अंशाचा, पुन्हा ते 90 असं होत असं होऊन पूर्ण जे असतं ते सरळ, म्हणून तो असतो 90 अंशाचा कोन। लक्षात ठेवा, ज्यावेळेस सरळ असेल तो 90 अंशाचा कोन असेल। त्याच्यात या ठिकाणी 240 अंश, मग या ठिकाणी 240 आपलं या ठिकाणी सरळ सरळ या ठिकाणी दिसते आपला, इथं 180 अंश झालं, इथपर्यंत सरळ कोन झालं, ठीक आहे। परंतु आता या ठिकाणी 180 अंशापेक्षा इथं 240 झालेला आहे, म्हणजे त्याच्यासारखाच दुसरा एक कोन तयार झालेला आहे। म्हणून या ठिकाणी असं एक कोन तयार झालं, इथून इकडे असं झालं, म्हणजे इकडे या ठिकाणी 90 पेक्षा जास्त झालं, 90 अंशाचं झाल्यानंतर त्याच्या जास्त झालं तर काय म्हणतात तर विशाल कोन होऊन जातं। म्हणून त्याच्यापेक्षाही मोठा आहे म्हणून प्रविशाल कोन त्याला असं म्हटलं जातं। म्हणून प्रविशाल कोन 240 अंशाचा जो कोन असेल त्याची सी जोडी जी आहे ती प्रविशाल कोनाची आहे। लक्षात ठेव, 240 म्हणजे 180 अंशापेक्षाही जास्त जो कोन असेल तो प्रविशाल कोन असेल। लक्षात ठेवा, 180 अंशाचा सरळ कोन, 90 अंशाचा काटकोन, पण 180 अंशापेक्षा जास्त त्याला म्हणायचं आपला प्रविशाल कोन। ओके, त्याच्यानंतर 360 अंश। आता या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी एवढा होता 90 अंशाचा, हे झालं 180 अंशाचा, त्याच्यापेक्षा जास्त मोठा होता तो घेतलाय आपण प्रविशाल कोन घेतला। परंतु मग या ठिकाणी असा इथून सुरू होऊन असा पूर्ण ज्यावेळेस होऊन जाईल कोन, असा पूर्ण ज्यावेळेला होऊन जाईल मग तो होऊन जातो या ठिकाणी पूर्ण कोन होऊन जातो, म्हणजे पूर्ण राऊंड त्या ठिकाणी होऊन जातोय, म्हणून त्याला पूर्ण कोन असं म्हणायचंय। म्हणून या ठिकाणी पूर्ण कोन जी जोडी आहे या ठिकाणी 360 डी जी जोडी आपण या ठिकाणी मांडलेली। त्यानंतर शून्य कोनाला शून्य कोनच असं म्हणतात। जसं की या ठिकाणाहून जर झालं तर या ठिकाणी समजा आपल्या शेगरे सुरुवात केली तर या ठिकाणी समजा हा शून्य कोन आहे, कोणचा कोन आहे समजायचं, तो शून्य कोन आहे समजायचं। त्यानंतर त्यातला पुढचा प्रश्न आहे कोणाच्या मापावरून कोणाचा प्रकार लिहा। आता हे आपल्याला थोडं समजलं की आपला प्रकार लिहिणं आपलं सहज सोपं जातंय। बघा या ठिकाणी 75 अंशाचं कोन म्हटलं, आपला कोणामध्ये माहिती या ठिकाणी कोन माहिती, या ठिकाणी असं आता हा 90 अंशाचं कोन आहे, म्हणजे ज्याचं माप 90 अंश असतं तो असतो काटकोन। परंतु 90 अंशापेक्षा जर लहान असेल तर तो काय होऊन जातो, मग लघु कोन होऊन जातो। 90 अंशापेक्षा लहान, मग 75 हा 90 अंशापेक्षा लहान आहे म्हणून लघु कोन आहे, त्याचं नाव आहे। त्याच्यानंतर 0 अंशाचं कोन, 0 अंश या ठिकाणी जे आहे 0 असा अंश असलं की ते 0 कोन होऊन जातो, तिथून काही सुरुवातच झाली नाही म्हणून तो 0 कोन, ठीक आहे। त्याच्यानंतर 215 अंश जर कोन असेल तर तुम्हाला मी म्हटलं 180 अंशापेक्षा जास्त असलेला काय घ्यायचं, प्रविशाल कोन असं घ्यायचंय। ओके, 180 अंशापेक्षा जास्त। आणि नंतर 360 अंशाचा जो कोन असतो तो पूर्ण झालेला असतो। कोणाचा पूर्ण प्रकार जसं तुम्हाला मी सांगितलं इथून सुरुवात झाला तर असं इथपर्यंत तो पूर्ण झाला म्हणून तो झाला पूर्ण कोन, 360 अंशाचा पूर्ण कोन। त्यानंतर 180 अंशाचा तुम्हाला मी सांगितलं ना की या ठिकाणी असे सरळ इथं एवढं जे झालंय 90 अंशाचा आणि नंतर 90 एवढं आणि पुन्हा 90 झालं 180, म्हणजे ती रेष कशी झाली, सरळ, म्हणून तो झाला एक सरळ कोन झाला। त्यानंतर हे तसं सांगते तुम्हाला 120 अंशाचा म्हणल्यानंतर या ठिकाणी 90 झालं, त्यानंतर असं घेतलं की 100, मग 10, 110, 120 वगैरे इकडे वाढत चाललं, मग तो कोणता कोन होऊन जातो, 90 पेक्षा ज्या कोणाचं माप जास्त आहे त्याला काय म्हणतो आपण, विशाल कोन, म्हणून आपण त्याला घेतलंय विशाल कोन। त्याच्यानंतर या ठिकाणी 180 148 अंशाचा हा सुद्धा विशाल कोनच आहे। 90 पेक्षा जास्त अंश ज्याचं माप तो कोणचा कोन होतो, विशाल कोन होतो। आणि ज्याचं माप 90 अंश आहे तो कोणता कोन होतो, काटकोन। हा जो आहे असा हा एवढा जो काही असतो हा काटकोन आहे।
ओके, त्यातलाच पुढचा प्रश्न काय सांगतोय, यातलाच प्रश्न पुढचा, आकृत्यावरून कोणाचा प्रकार लिहा. आकृत्या पाहायचं. या ठिकाणी जर असं आपण सरळ बघितलं तर या ठिकाणी असा काटकोन होतो. काटकोनचं माप असते 90 अंश, परंतु हा 90 पेक्षा लहान झालेला आहे म्हणून हा झाला लघुकोन. बरोबर आहे. आता या काटकोनाला डोक्यावर उलट पाडलं तो भाग वेगळा आहे, परंतु हा दिसणार कसं उभी आणि या म्हणजे हा काय झाला काटकोन झाला. आणि इथं तुम्ही हे बघितलं तर असं जर बघितलं हे झाला काटकोन. हा जो इथून एवढा काटकोन होतो म्हणजे 90 अंशाचा होतो, म्हणजे 90 पेक्षा इकडे जास्त झाला म्हणून तो कोणता झाला विषमकोन झाला. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी जर असं म्हणलं तिथे 0 होईल, परंतु हा इथून असा होतो म्हणून हा झाला सरळ कोन. हा जी रेष जर बघितली ती सरळ कोणाची रेष आहे आणि हा 0 कोन आहे कारण हा फक्त इथंच आहे. या असं सरळ दिसतंय, इथं काही झालेलं नाही म्हणून हा 0 कोन आहे. आणि हा असा सुरुवात होऊन असा इथपर्यंत असं झालं म्हणजे याला म्हणायचंय पूर्ण कोणाचा प्रकार होऊन जातो. या स्वरूपात त्यातले काही पुढचे काही गणित आहे त्या गणिताच्या मध्ये काय आहे, लघुकोन काढा, काटकोन काढा आणि विशाल कोन काढा. एक काय आपण कर्कट घ्यायचं, कोणाचं माप घ्यायचंय, लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. तुम्हाला सरळ असं काही माप दिलं नाही तुम्हाला. तर आपण जर बघितलं तर एक लघुकोन आहे, हा इथं एक काटकोन आहे आणि हा एक विशाल कोन आहे. पुढच्या प्रश्नामध्ये पुढचा जो प्रश्न आहे त्याच्या पुढचा तो तुम्हाला कोणाच्या साह्याने लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन काढायचा आहे. या स्वरूपामध्ये हे सराव संच जो आहे तो दुसऱ्या या ठिकाणी संपून जातो. ओके.